हाय हॅलो नमस्ते. तर आज लग्नाचे फंक्शन सुरू होणार आहे, तर चला बघूया. तरी सर्व निमंत्रित महाराजांनी ताबडतोब राहायचे. नारळ सोललेला आहे मी आतमध्ये पण केलं. काय जयश्री आज गावातल्या सर्व बायका आल्या होत्या आणि त्याचमध्ये एक आजी होत्या ज्या की खूप सुंदर असं गाणं बोलत होत्या. इकडे अशी गाणं सजवायची पद्धत असते डेकोरेशनसाठी. माझ्यासाठी हे नवीनच होतं, मी पहिल्यांदाच बघितलंय. खूप सुंदर असं डेकोरेशन झालं होतं. आता आम्ही चाललो होतो घुमाई देवीच्या पाया पडण्यासाठी. आम्ही पण कधी बघितले नाही, त्यामुळे आम्ही पण निघालो होतो. आम्ही चाललो सोम काकाबर देवाला. देवाला चला तुम्ही, देवाला चला, सोम काकाच्या पाया पडायला चला. देवा आई घुमाईचा आशीर्वाद घ्या. देवाला चला तुम्ही, देवाला चला. हाय, आमची सई माऊ. सई माऊ हाय हाय कर. हाय तिला हसायला येते मस्त ना. आम्ही दुपारच्या वेळेस निघालो, त्यामुळे खूप ऊन लागत होतं. आणि हे होतं घुमाई देवीचं मंदिर. पत्रिका पण ठेव. वेगवेगळ्या असतात. चला घरी चला. चला घरी चला. त्या मंदिराच्या बाजूला पेरूचं झाड होतं. आमच्या दोन्ही मुलांनी 2 पेरू घेतले आहेत आणि हे ह्याने दिले आहेत मला. तोडून दिले आहेत. आम्ही काही नाही केलंय. याचं नाव काय? तुझं नाव काय ते सांग. अर्णव. ऊसाची शेत. बारीक नजर मार. पेरू बघून मला कंट्रोलच झालं नाही, त्यामुळे मी तिथेच खायची सुरुवात केली. गाणं बोलणार मी आणि फेमस होणार मी. बाय बाय कर. हाय शई. शई आमची काकाच्या बरोबर चाली पाया पडायला. आता आम्ही घरी चाललो. आता शई गावातल्या सर्व बायका येऊन तिथे बांगड्या भरायची अशी पद्धत होती. संध्याकाळचा फेरफटका मारण्यासाठी मी आणि मम्मी गेलो गावामध्ये. तिथे आम्हाला राजापूर केंद्र शाळा दिसली आणि त्या शाळेच्या समोर खूप मोठं असं ग्राउंड होतं. तुम्ही विचार करत असाल मी इतकं निघून कुठे चालली आहे. तर तिकडे गावदेव अशी पद्धत असते, त्यामध्ये गावातल्या प्रत्येक मंदिरात जाऊन तिथल्या देवांना लग्नासाठी आमंत्रण केलं जातं, पत्रिका आणि विडा ठेवून.
तर आधी आम्ही गेलो जानूबाई देवीच्या मंदिरात. तिथे शंकराचंही मंदिर होतं. त्याच देवळाच्या समोर विठ्ठल रखुमाईचं सुद्धा मंदिर होतं, तर तिथेही गेलो. आणि ही आमची मानाची करवली. पहिल्यापासून आता नवीनच काम केलेलं दिसतंय मंदिरात. सर्व देवांच्या पाया पडून आम्ही निघालो घरी आणि फायनली आम्ही घरी आलो. हाय एव्हरीवन. सो आजचं फंक्शन झालेलं आहे. उद्या साखरपुडा, हळद आणि लग्न एकाच दिवशी आहे. सो ते दुसऱ्या ब्लॉगमध्ये करूया आणि हा ब्लॉग मी इथेच थांबवते. सो बाय बाय.